अशी मजा नसती कुठं पण. नाही नाही काळ्या पाटीचा एक जेवणाची सोय झाली. जेवणाची सोय झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या मॅड फिशिंग अँड कुकिंग मध्ये. इथे प्रत्येक फिशिंग ट्रिप म्हणजे नवीन अनुभव आणि प्रत्येक कॅचच्या मागे दडलेली असते एक भन्नाट कथा. कारण गळ टाकला की कथा चालू होते आणि मासा सापडला की चूल पेटते आणि चूल पेटल्यावर भन्नाट गावरांचं उत्तर मिळणारच. चला तर मग अशाच एका निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. एक ह्याच्यातच किती आलेत बघा. अरे बापरे, हे बघ मोठं, इकडं मोठं निघायला लागलं. गाडी येईल आपल्या गाड्या तर लिखतो. हा चालतंय की. कुठं लावायचं टेंट? म्हणशील तिथे इथं लावूया. हा, किंवा ते दगडाच्या तिकडे लावूया. तिथनं कसं समोर तुम्हाला मासे पकडा जमतील. तिथं पण मोबाईल आहे ना, तिथं लावू. तिथं आणि गाडी पण तिथे येईल ना मागं टेंटच्याच. हो चालेल की. लाईट मस्त जागा आहे. पण मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे स्पॉटला. लोकेशन जबरदस्त आहे मित्रांनो. खूप प्रवास करून आता फायनली आपण लोकेशनला पोहोचलो. व्हिडिओ खूपच भारी होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आनंद खेळतोय आता मरळीला. बघूया काय होतंय की नाही. पहिलाच कॅच. अजून टेंट लावला नाही, काय नाही. जेवणाची सोय झालेली आहे मित्रांनो. टेंट लावायच्या आधी मरळ तर लागलेली आहे आनंदला. चांगली साईज आहे. तर आपल्याला स्पॉटला पोहोचायला उशीर झालाय. 5:30 वाजलेत आणि आता पहिल्यांदा आपण टेंट लावणार आहे. आज रात्रभर फिशिंग करणार आहे मित्रांनो. आणि जे फिश सापडतील त्याची एक भन्नाट अशी रेसिपी पण बनवणार आहे. पहिला टेंट लावून घेऊ. आज कॅम्पिंग पण होणार आहे, फिशिंग पण होणार आहे आणि कुकिंग पण होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ भन्नाट होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण टेंट लावलेला आहे. आनंद तिकडं मरळीला खेळतोय. वातावरण बघू शकता, एक नंबर वातावरण झालं. एक नंबर खतरनाक खतरनाक व्ह्यू आहे. खतरनाक. काय नाही जात कुठं. तर अशा प्रकारे मित्रांनो टेंट लावलेला आहे. आपलं सामान आत ठेवून घेतलेलं आहे.
कळवते. गेली मोठी होती. लागली होती ना. आता अंधार पडायची वेळ आहे मित्रांनो. नाईट फिशिंग करायचं ठरवलंय. दिवसा काय आपल्याला एक पण मासा लागलेला नाही, म्हणून आज आपण नाईट फिशिंग करणार आहे. नाईट फिशिंग केल्यावर बघू आपल्याला काय सापडतंय की नाही ते. पहिल्यांदा चूल करून घेऊ. आनंद लाकडं आणाय गेलाय आणि काहीतरी घेऊन येणार आहे. मग कुठली तरी आपण एखादी रेसिपी बनवू, जेवण करू आणि पूर्ण रात्र फिशिंग करू. बघूया आज आपल्याला वाम सापडते की नाही. रात्रभर आपण फिशिंग करणार आहे मित्रांनो. इथंच आपण चूल करूया पहिल्यांदा. इथं बस ना अशी. तर अशा प्रकारे चूल झालेली आहे मित्रांनो. आता आनंद काय आणतोय बघूया, आणि आनंदनं काय आणल त्याचं आपण काहीतरी एक रेसिपी बनवूया छानपैकी, आणि आजच्या जेवणाची कशी तरी सोय करूया. मित्रांनो आनंद आलेला आहे, सामान घेऊन आलाय. अरे डायरेक्ट इकडेच आलाय. रात्रभर फुल पेटल आता. जार आणलाय, लागा लागा लय सामान आणलंय ह्यांना. हा लाईट तो आणली बॅटरी नाही काय रे बाबा. तुला माहिती का आम्ही कुठे फिरतो एका असते अशा कडन. आताच नाही रे, 10 वाजता मग माझ्या जेवण बिवण करून करायचं सगळं बघायचं. काय माहिती बाबा. नाही तोडले नाही तोडला. थांब का नाही पाहिजे. तिप्पट चौपट मोठे तिकडे वाटत नाही तुला. धरलं त्याने. हा जोरात साईज आहे मित्रांनो, बघू शकताय काय साईज आहे. रस्ता खेकडा फेकत आहे. मोठे खेकड करून आले. थोडा नांगरे भाजून खायला मस्त लागते ती. भाजून खायचं. तिकडं तिकडं नांगे नको थोडं तोडू. या नांगे इकडं. कशाला तोडतोय? कालवून करायचे. भाजी आहे तसं दाखव. काढायचं काय? काढ की पिटी काढ की. पिल्लं बघ ऐकलं. थांब जरा. राहू दे नाही पिल्लं. पिल्लं नाही तर आता पिल्लं सोडून दिलं ते. ही घाणं आपण काढून टाकू. आहे ना वांबीला मग यायला पाहिजे रात्रीचं. मोठं मोठं येतं वांबीला का. वर काढून ठेव तिला. अजय मरळीला वरच ठेव. मरळ लाकडं पळवायची. कोण? पाऊस आला की लाकडं पळवायची पहिले हात तिकडे, आणि हे करायची छत्री घेऊन यायची इकडं. दर बांधून ठेव. ही काय देऊ फुकणी वय. फुकणी दे. फुकणी दे. भारी आहे का नाही काम. एवढं काढायची अशी मजा नसती कुठं पण. नाही नाही माझ्या आम्ही काय जुगाड करू आपण. वाटलं करावं लागेल आनंद. काय करतोय आता येणार नाही पण मानव. हा बरोबर. तेल जरा टाकतो का अजून. बस झालं नाही नको तेल करतो. तिकडे मी करतो शॉप.
फार महत्वाचं चूल पेटावली आपण असले ह्याच्यात आहे ना. तू आता तिथेच ना हा, तिथं तेच माझा ना. माझं म्हणून आरामाला आहे ना दिवशी म्हणून एक तेच म्हणलं. उजव्या साईडला रस्ता गेला घराच्याकडे हा. त्या रस्त्याने आलो असू दे. बरं ते खोचेरा बघ की कोणाकडे असेल. अरे वा काढायला आहे चालू यार. तर मित्रांनो जेवण झालेलं आहे. आता चाललोय आपण खोचरावरती वांबी मारायला. गळावर तर काही लागलेलं नाही पण आता खोचरावर मारणार आहे आपण. बघा मित्रांनो दुसरा खेकडा पकडलेला भारी साईज आहे. चला पुढनं वाट आहे की लय पण हा धरा हा चांगली साईज गावली मित्रांनो खेकड्याची. टाक पिशवी. हा भारी साईज आहे. काळ्या पाटीचा आहे. एक नंबर साईज आहे मित्रांनो. एक नंबर. साईज बघू शकता मित्रांनो जबरदस्त साईज आहे. असं करा वरती. हां सही टाका पिशवी. वाम काय आज सापडली नाही. आता आपण झोपणार आहे. रात्री 12 वाजलेत आणि उद्या सकाळ बघूया मग गळावर काय लागतंय की नाही. चला तर आता आपण झोपूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. पहाटेचे 6 वाजलेले आहेत. जबरदस्त असा व्ह्यू आहे. थंडी खूप असते. झोप काय झालेली नाही आपली. ती ढग उतरलंय बघ डोंगरावर. चला तर मित्रांनो फ्रेश झालोय. आता सगळं आवरायला घ्यायचंय. आता पुढच्या स्पॉटला जायचंय आपल्याला.
तिथं जाऊन आपल्याला मोठी चिलापी पकडायची. प्रयत्न करायचा आहे 2 किलो 3 किलो पर्यंतची साईज आपल्याला सापडेल तिथं. तर आता पहिल्यांदा आपण सगळं टेंट वगैरे आवरून घेऊया. तर टेंट आहे आपण सगळे सुकायला टाकले. आज ऊन पडले. आनंद तिकडे बसलाय वाम पकडायसाठी. आनंद तिकडे बसलाय. तिथं जाळ केलेला शूज वाळवायचे चाललेत. सगळं भिजलं होतं मित्रांनो रात्रीच्या पावसात. रात्री आपण खूप फिरलो पण आपल्याला काही जास्त कॅचेस झालेले नाहीत. खेकडे फक्त सापडले. एक मरळ सापडली होती आनंदला. त्याच्यानंतर आपण चिकन आणलं होतं ते केलं, बनवलं, खाल्लं. तर आज नवीन दिवसाच्या नवीन स्पॉटला जाण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. इथून आता आपण जाणार आहे दुसऱ्या स्पॉटला. तर जाऊया आपण आणि बघूया आपल्याला काय सापडतंय काय नाही ते.